चं नुकसान झालंय। त्याच्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। मला वाटतं की आपली सर्वांची जबाबदारी आहे की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं सरकारची तर जबाबदारी आहेच। मागच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा संपन्न झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रत्येकाला मंत्र्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती। माझ्यावरही हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती। मी स्वतः तिथले स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी महोदय त्या जिल्ह्याचा दौरा केला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। निश्चितपणे गंभीर परिस्थिती आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 नागरिकांचं दुःखद निधन झालेलं, 237 पेक्षा जास्ती जनावरांचं त्या ठिकाणी निधन झालं, वाहून गेले आणि जवळपास 100% जिल्ह्याचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं। जिल्ह्याचा आढावा